नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. एंडोमेट्रियोसिस, वंध्यत्व, आयव्हीएफ आणि आयुर्वेद या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ वैद्य विनेश चंद्रकांत नगरे. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वैद्य विनेश चंद्रकांत नगरे हे स्त्रीरोग तज्ञ आहेत. आयुर्वेदातली MS स्त्रीरोग ही पदव्युत्तर पदवी त्यांनी पुण्यातल्या सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतली. गेली 24 वर्ष ते पुणे आणि मुंबई या ठिकाणी रुग्णांना सेवा प्रदान करतात. स्त्रियांमधील विविध शस्त्रक्रियांमध्ये ते पारंगत आहेतच, तसंच या शस्त्रक्रिया टाळण्याकरता म्हणून उपयुक्त अशा विविध आयुर्वेद उपचारांबाबत ते सतत संशोधन करत असतात. स्त्रियांमधील वंध्यत्वाबरोबरच पुरुषांमधील वंध्यत्वाच्या विविध कारणांचा वेध घेऊन त्याबद्दलही ते सतत संशोधन करत असतात. प्रथमच IVF करायला सांगितलेल्या तसंच IVF करूनही यश न मिळालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी यशस्वी मार्गदर्शन केलंय. फक्त भारतातीलच नाही तर परदेशातील देखील अनेक रुग्णांना त्यांनी उपचाराबाबत मार्गदर्शन केलेलं आहे. अपत्य प्राप्तीसाठी आयुर्वेदातील विविध उपचार तसंच उत्तर बस्ती या विशेष पंचकर्मामध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलंय. आजच्या या कार्यक्रमात आमच्यासोबत तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. तुमच्या मनामधल्या ज्या काही शंका आहेत, प्रश्न आहेत, तुम्ही थेट आत्ता सरांना विचारू शकता. त्याकरिता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 6930244444 आणि चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. एंडोमेट्रियोसिस हा एक मुख्य भाग आहे आपल्या चर्चेचा आजच्या. तर याच्यामुळे या स्त्रियांना जो त्रास देणारा आजार आहे हा सगळ्यात पहिल्यांदा आपण सांगूया की हा नक्की काय आहे आणि साधारणतः एखाद्या आजाराची लक्षणं असतात, ज्या लक्षणांच्या माध्यमातून एक बेसिक ओळख असावं असं जे आपण म्हणतो ती होते, तर ती लक्षणं काय असतात? प्रशांतजी, एंडोमेट्रियल म्हणजे गर्भाशयाच्या आतला अस्तर किंवा जमीन. एंडोमेट्रियोसिस म्हणजे गर्भाशयाच्या अस्तराला आलेली सूज. ही सूज गर्भाशय सोडून पोटात आत पसरते आणि मग ती जिथं जिथं जाते, ज्या प्रमाणात सूज निर्माण करते त्याप्रमाणे लक्षण निर्माण होतात. ह्याचे 4 टप्पे केले जातात. जेव्हा ती पोटात पसरते तेव्हा पोटातल्या अवयवांच्या वरती जे आवरण असतं, उदरावरण, त्याला पॅरायटल पेरिटोनियम किंवा पेल्विक पेरिटोनियम म्हणतात, त्याच्यावर ते असेल तर स्टेज 1. दुसरा टप्पा, ती सूज बीजांडकोशामध्ये जाते, बीजांडकोशातल्या बीजांडाला व्यापून टाकते आणि एंडोमेट्रियमा किंवा ओव्हरिन्सिस तयार होतो आणि बीज निर्माण चांगलं होत नाही, तेव्हा त्याला स्टेज 2 म्हणतात. स्टेज 3 मध्ये मूत्राशय, पक्वाशय, पोटातील आतडी यांना व्यापून टाकते आणि सगळं चिटकाचिटकी निर्माण होते, त्याला ॲडिजन्स असं म्हणतात आणि त्याच्यामुळं विविध लक्षणं निर्माण होतात. स्टेज 4 मध्ये शरीरातील इतर अवयव म्हणजे पोट, ओटीपोट सोडून तो भाग वर पसरायला लागतो, मग तो किडनीपर्यंत जाईल. अगदी रेअर, दुर्मिळ केसेसमध्ये ब्रेनपर्यंत एंडोमेट्रियोसिस गेलेलं पाहण्यात आलेलं आहे. आता याच्यामुळे काही लक्षणं निर्माण होतात. म्हणजे एंडोमेट्रियोसिस आहे हे सामान्य स्त्रीला शब्दामध्ये माहीत नसतं, पण ती सांगते काय होतंय. मग ते होत असताना काय घडतं तर एकतर मासिक पाळीमध्ये तीव्र वेदना होतात. तीव्र म्हणजे किती? बऱ्याचशा पेशंट दिवसभरात 10 ते 15 पेनकिलर खातात. इतकं दुखत असतं, सारखी खावीशी वाटते. खाल्ली गोळी की बरं वाटतं, परत दुखायला लागतं. मग 2-2, 3-3 गोळ्या एका वेळेस असं दिवसातून 3-4 वेळा घडल्यामुळे 10 ते 15 गोळ्या जातात. दुसरी गोष्ट असते मासिक पाळी व्यतिरिक्त महिनाभर ओटीपोटात सतत थोडं दुखत राहणं आणि ही वेदना त्यांना अस्वस्थ बनवते. तिसरं असतं प्रत्यक्ष शारीरिक संबंध येताना, विवाहित स्त्रियांना पुरुषाबरोबर शारीरिक संबंध येताना वेदना होतात आणि त्या वेदना तशाच राहतात त्याच्यानंतरही 1-2 तास. चौथी गोष्ट असते लघवीला किंवा शौचाला होताना वेदना. आपण पाहिलं पक्वाशय किंवा मूत्राशय एंडोमेट्रियोसिसने व्यापलं तर त्याचं मूळ कार्य चांगलं होत नाही आणि लघवी पास होताना, शौचाला पास होताना वेदना होतात. पुढची गोष्ट असते पोटात गच्च होणे. आतड्याने व्यापून टाकलं तर आतड्यांची हालचाल छान होत नाही, पचन उत्तम होत नाही आणि याच्यामुळे पोट गच्च होतं, गॅस साठला जातो. पचन नीट झालं नाही तर मळमळ वाढते आणि त्याच्यामुळे शरीरात जो काही अस्वस्थपणा आहे त्यामुळे स्त्रियांना नैराश्य येतं, कंटाळा येतो आणि पचन नीट नाही, पुढच्या प्रक्रिया नीट होत नाही, त्यामुळे थकवा यायला लागतो. ही सगळी लक्षणं तुम्हाला जर असतील तर नक्कीच तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की एंडोमेट्रियोसिस आहे का. कारण बऱ्याचशा स्त्रियांना म्हणजे जवळपास प्रेग्नन्सीसाठी ट्राय करणाऱ्या स्त्रियांपैकी 20% स्त्रियांना एंडोमेट्रियोसिस असतं आणि याचं डायग्नोसिस लवकर होत नाही, कारण सामान्य स्त्रीला हा शब्दच माहीत नसतो. अगदी आम्ही पाहिलंय मध्यमवर्गीय स्त्रियांना देखील हा शब्द माहीत नसतो. जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, डायग्नोसिस होतं तेव्हा कळतं. तुम्हाला हे सोपं पडावं म्हणून मी ही लक्षणं मुद्दाम सांगितलेली आहेत. नक्कीच सर, ज्या वेळेला एखादा आजार होतो, कोणतीही पॅथी कोणतीही असो,
पण त्याच्यामध्ये आज जे उपचार आहेत त्या उपचारांची दिशा ठरवावी लागते, ज्याला आपण लाईन ऑफ ट्रीटमेंट असं पद्धतीनं म्हटलं जातं. तर या आजारामध्ये आयुर्वेदिक उपचार करत असताना ही जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ही तुम्ही कशी ठरवता? बेसिकली एंडोमेट्रियोसिस हा आजार गर्भाशयाच्या अस्तराचा आहे. गर्भाशय काय आहे? गर्भाशय हा व्यक्त होणारा अवयव आहे. संपूर्ण शरीरातील धातू जेव्हा समावस्थित असतात असं म्हटलेलं आहे, पीडनम जीवनम लेपहा स्नेहो धारण पूर्णे गर्भोत्पादश्य धातूनाम श्रेष्ठ कर्म क्रमास्मृतम. गर्भाचे उत्पादन करणे हे श्रेष्ठ काम क्रमाने आहे. त्या क्रमामधला शेवटचा भाग म्हणजे गर्भाशय. संपूर्ण शरीर जर उत्तम असेल तर गर्भाशय व्यक्त चांगलं होतं. मग गर्भाशयाचं व्यक्तीकरण चुकलं, अस्तर विरुद्ध दिशेने गेलं. अस्तराचं काम काय? अस्तर 2 टप्प्यात वाढतं, बीज गर्भाला रुजवून घेतं आणि 9 महिने चांगलं वाढून सांभाळून ठेवतं. पण ते न होता अस्तर पाळीच्या वेळेस बाहेर पडायच्या ऐवजी पाळीमध्येच काही प्रमाणात वरती गेलं तर हा भाग घडतो. आणि म्हणून गर्भप्राप्तीसाठी 7 धातूंना समावस्थित आणणे, गर्भाशयाची सूज कमी करणे महत्वाचं असतं. पण प्रशांतजी, सगळ्यात महत्वाचं, पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो त्याचं म्हणणं असतं, डॉक्टर आत्ता मला वेदना थांबवून द्या, बाकी प्रेग्नन्सी वगैरे सगळं नंतर. म्हणजे अक्षरशः अनमॅरिड मुलगी पण आमच्याकडे येते तेव्हा सांगते, डॉक्टर पहिल्यांदा मला हे वेदना थांबवून द्या, अस्वस्थ होऊन जात आहे. मग वेदना कमी करण्यासाठी काय करायचं? 2 गोष्टी मुख्यतः आपण त्यामध्ये करतो. एक तर संपूर्ण भागात आलेली सूज कमी करायला पाहिजे. मग त्यासाठी उदरधारा नावाचा एक उपचार आयुर्वेदाने सांगितलेला आहे. विशिष्ट तेलाची धार आपण पोटावर धरतो साधारणपणे 20 मिनिटं. अशी सलग 5 ते 7 दिवस धरली की तो मऊपणा निर्माण होऊन त्यातली सूज बरीचशी कमी होते. एंडोमेट्रियोसिस, ॲडिनोमायोसिस, ट्युबल ब्लॉक, डिस्मेनोरिया म्हणजे पोटात पाळीत दुखणे किंवा थिन एंडोमेट्रियम गर्भाशय अस्तर न वाढणे यासाठी उदरधारेचा खूप चांगला फायदा होतो. त्याच्या जोडीला सगळ्यात शेवटी जलौकावचरण म्हणजे पोटावर जळवा लावतात. जळवांचं काम असतं अशुद्ध रक्त शोषून घेणे. 2 किंवा 3 जळवा लावल्या तर त्या भागामध्ये जी काही सूज आहे ती रक्त अशुद्ध शोषून घेतल्यानंतर चांगल्या रक्ताचा प्रवाह ते सुरू होतो. जखडलेपणा कमी होतो, पाळीतील रक्तस्राव चांगला होतो, वेदना कमी होतात. आणि ह्या वेदना एकदा कमी झाल्या की आपण त्याचा शांतपणा निर्माण शरीरामध्ये, गर्भाशयामध्ये ताकद निर्माण करू शकतो. गर्भाशय त्याचं मूळ काम विसरून गेलेलं असतं. अशा वेळेस चांगली ताकद निर्माण करणं हे त्याचं मुख्य आपलं कार्य असतं. नक्कीच सर, आता पंचकर्माकडे येऊया. हा जो आजार आहे याच्यामध्ये जर पंचकर्माचे उपचार प्लॅन करायचं म्हटलं तर त्याचा फायदा होऊ शकतो का? निश्चितच प्रशांतजी. योनिनाम वातराद्यानाम, योनी भागात वाताचं प्राधान्य असतं आणि वातस्तु बस्ती. त्यामुळे पंचकर्मातील बस्ती कर्माचा अत्यंत चांगला फायदा हे तर होतो, कारण गर्भाशयाच्या अस्त्राने ज्याची जागा सोडलेली असते, विमार्ग गमन, त्याचं विमार्ग गमन झालेलं असतं. उदावर्ता योनीमध्ये ह्याचा उल्लेख आलेला आहे की उलट्या दिशेला जाणाऱ्या आजार, तो हा आजार पसरलेला आहे. मग यामध्ये बस्ती कसं काम करणार? वेदना जास्त असताना मात्रा बस्ती 1 दिवस तुम्ही घेऊ शकता. मात्रा बस्ती घेतलं की वेदना 50% कमी होतात. त्यात आपण उदरधारा जलौकावचरण जोडू शकतो. दुसरी गोष्ट असते योग बस्ती. 8 दिवसांचं योग बस्ती करताना शमन चिकित्सेवर भर द्यायला लागतं. शरीर शांत करणारी औषधं बस्ती वाटेत दिली की शरीर शांत होतं. वेदना 50 ते 60% कमी होऊन जातात. पुढच्या महिन्यात पेशंट सांगतात की डॉक्टर आत्ता आलेली पाळी कधी आली कळलंच नाही, अशा प्रकारे पाळी गेले 7 ते 8 वर्षात आलेली नव्हती. या वेदना कमी झाल्या त्याबद्दल धन्यवाद. आता आपण गर्भधारणेचा प्रयत्न करूयात का? कालबस्ती किंवा प्रजास्थापन बस्ती आहे. कालबस्ती म्हणजे 16 दिवसांचा, तर प्रजास्थापन बस्ती 18 दिवसांचा, 21 दिवसांचा. सुश्रुताचार्यांच्या ग्रंथामध्ये सुश्रुताचार्य हे आयुर्वेदात सर्जन मानले गेलेले आहेत. संपूर्ण जगात त्यांचे पुतळे उभारलेले अत्यंत उत्तम तज्ञ मानले गेले. त्यांनी सांगितलंय 21 दिवस बस्ती केला तर अतिशय चांगला फायदा होतो. याचं कारण 3 कन्सेप्ट: शोधन, शमन, बृहण. मोकळं करणे, शांत करणे आणि ताकद देणे, जे एंडोमेट्रियोसिस मध्ये अत्यंत गरजेचं असतं. ते 3ही गोष्टी सलग 21 दिवसात करून घेता येतात. एक उदाहरण सांगतो प्रशांतजी. ट्युबल ब्लॉक आहे म्हणून एक डॉक्टर्स पेशंट आली होती. त्यांनी त्यांच्या मॅडमकडे, त्यांच्या शिकवणाऱ्या मॅडमकडे ऑपरेशन करून घेतलं होतं, लॅप्रोस्कोपी केली होती. ट्युबल कॅन्युलेशन पॉसिबल झालं नाही आणि म्हणून त्या म्हणाले की आपण ट्रीटमेंट करूयात का? एंडोमेट्रियोसिससाठी आपण आल्यानंतर त्यांचा बस्ती करून घेतला, प्रजास्थापन बस्ती केला, उत्तर बस्ती केली आणि ट्युबल ब्लॉक जाऊन 3 महिन्यात गर्भधारणा झाली. प्रजास्थापन बस्ती हा इतक्या लवकर काम करू शकतो का? तर यस, अशी उदाहरण आम्ही तुमच्या 3 ते 4 नक्की सांगू शकू. नक्कीच. आपले काही प्रेक्षक आहेत सर जे आपल्याला प्रश्न विचारणार आहेत. औरंगाबाद वरून स्वप्नील आहेत, त्यांचा प्रश्न आहे. बोला स्वप्नील, काय समस्या आहे आपली? नमस्कार सर. नमस्कार, बोला. म्हणजे काय झालंय की मला आहे ना, मी मागे एकदा वमन केलं होतं, तर म्हणजे व्यवस्थित केलं, सगळी प्रक्रिया वगैरे करून डॉक्टरांकडेच केलं होतं. तर तरी देखील त्याच्यानंतर आहे ना मला थोडेसे असे अंगावर रॅशेस येतात, म्हणजे 3-4 दिवसानंतर वगैरे.
तर मला ती सिट्रिजिनची गोळी घेतली अर्धी तरच फरक पडतोय, तर तसा फरक पडत नाहीये. आणि आईचं पण पोटऱ्या आहे ना, तर पोटऱ्या आणि गुडघ्याच्या ते खालच्या साईड आणि मांड्या ज्या आहेत त्या जास्त दुखतात. बर सांगतो. 2 प्रश्न त्यांनी निश्चितजी. स्वप्नीलजी, तुम्ही सांगितलेत वमन करून घेतलं. वमनामध्ये उत्तम, मध्यम आणि हीन शुद्धी सांगितलेली आहे. उत्तम शुद्धीमध्ये संपूर्ण त्रास कमी होतो, मध्यम शुद्धीमध्ये मध्यम प्रमाणात कमी होतो. तुमचा त्रास मध्यम प्रमाणात कमी झाला असावा, उरलेले दोष तुम्हाला त्रास देत आहेत. अशा वेळेस वमनानंतर विरेचन सांगितलेलं आहे. त्यामुळे जुलाबाचं औषध तुम्हाला त्याला जोडून घ्यायला लागणार आहे. दुसरी गोष्ट, आता ऑक्टोबर हीट न येता नोव्हेंबर हीट आलेली आहे, शरद ऋतूचं स्थान सरकलेलं आहे. अशा वेळेस विरेचन अत्यंत चांगलं काम करतं. तुम्ही नक्की विरेचन करून घ्या, मला खात्री आहे तुम्हाला फरक पडेल. आईचं तुम्ही जे सांगितलं, पोटरे आणि पाय दुखतात, बऱ्याचदा वृद्ध स्त्रियांना कमरेमध्ये त्रास होतात, कमरेतले मणके जवळ किंवा लांब गेलेले असतात, तिथून ज्या नसा जातात त्या दबल्या की मांड्या किंवा पाय दुखतात. तुम्ही आईच्या कमरेला नियमित तेल लावा, पूर्ण पायाला तेल लावून शेक द्या, नक्की आईला चांगला फरक पडू शकेल. नक्कीच. सर, एंड्रोमेट्रियोसिस बद्दल आपण बोलतोय, तर हा जो आजार आहे मुळात, तर तो फार गंभीर स्वरूपाचा आजार आहे. तर या आजारातून बरे झालेले म्हणा किंवा IVF यशस्वी नाही झाली पण जी आपण आयुर्वेद शुद्ध चिकित्सा म्हणतो ती यशस्वी झाली, अशा पद्धतीची उदाहरणं खूप आपल्याकडे आहेत. तर त्यातले काही अनुभव शेअर करू शकता का? निश्चित प्रशांतजी. एंडोमेट्रियोसिस म्हटलं की IVF शिवाय पर्याय नाही असं म्हटलं जातं, पण IVF करूनही यश मिळालं तर काय करायचं? असा एक पेशंट आमच्याकडे आला होता. पेशंटचं वय होतं 29 वर्ष वय. विवाह 3 वर्षापूर्वी झाला होता आणि 3 वर्षात 3 IVF झाले होते. IT कंपनीत जॉब, मानसिक ताण खूप. IVF शेवटचं करताना एग नॉट रेडी म्हणून त्यांना परत पाठवलं गेलं. त्यापूर्वी त्यांची मूळ डायग्नोसिस काय होते? एंडोमेट्रियोसिस होतं, ॲडिनोमायोसिस होतं, एंडोमेट्रियोटिक ओव्हरियन सिस्ट फॉर्म झाले होते. हिस्टेरोस्कोपी करताना त्यांची मेट्रोप्लास्टी करून घेतली, म्हणजे गर्भाशयाच्या आतमध्ये चिट्टा आहे तो सोडवला गेला, पण तरीही उपयोग होत नव्हता. 3 वेळा एक डोनर स्वतःचं एग न वापरता दुसऱ्या स्त्रीचं एग घेऊन IVF केलं गेलं तरी यशस्वी झालं नाही. याचं कारण, एम्ब्रिओ जरी रेडी झाला तर तो इम्प्लांट कुठे करणार? गर्भाशयात. त्यांनी तो स्वीकारला पाहिजे. धारणात धातुवाहा, धारण करणं हे धातूंचं काम आहे, फक्त गर्भाशयाचं नाही. त्यामुळे ती शक्ती गर्भाशयाला धातूंनी दिली पाहिजे, ते होत नव्हतं. आणि म्हणून मग पेशंट आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तिला सांगितलं सिस्टमॅटिक चिकित्सा केली पाहिजे, रसायन चिकित्सेची गरज आहे. सगळ्यात पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे प्रजास्थापन बस्ती 21 दिवसाचा करून घेतला. 2 महिने उत्तर बस्ती केले, त्यामध्ये पहिला विष्णू तेल, दुसरा फलघृताचा. शमन चिकित्सा पूर्ण झाल्यानंतर पेशंटला जे तुम्हाला लक्षण सांगितलं, पाळीमध्ये पोटात न दुखणे, हे सुरू झालं. याचं कारण त्याच्या आधी पाळीमध्ये दुखत होतं, IVF ची ट्रीटमेंट चालू होती, पोटात दुखणं कधीही थांबलेलं नव्हतं. पण या पेशंटला 3 महिन्यात पोटात दुखणं थांबलं. पेशंट म्हणाले, डॉक्टर हे कशाचं लक्षण आहे? एंडोमेट्रियोसिस मध्ये जी सूज आली ती कमी झाली की वेदना कमी होतात. वेदना कमी झाला की शरीराला स्वतःचं प्राकृत काम करणं शक्य होतं. लक्षात घ्या, आपण काही करत नसतो, आपण फक्त शरीराला शांत करतो. शरीर स्वतःचं काम स्वतः चांगलं करतं. त्यातनं मग पुढे पेशंटला गर्भधारणा सहजपणे होऊन गेली. ज्या पेशंटला 3 वेळा IVF करून गर्भधारणा झालेली नव्हती, तिला 10 महिन्याच्या ट्रीटमेंटनी साधारणपणे सहजपणे गर्भधारणा होऊन गेली. वा, खूप छान असं मार्गदर्शन आजच्या विषयाच्या निमित्तानं आपल्याला सरांकडून मिळतंय. एंडोमेट्रियोसिस, वंध्यत्व, IVF आणि आयुर्वेद खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की या आयुष्यामध्ये, कारण मूल होणं हे एक म्हणतो ना आपल्या विवाह संस्थेचा एक फार अविभाज्य अशा पद्धतीचा घटक आहे. त्यामुळे आपल्याला तो विसरून चालत नाही. आणि खूप अडथळे असतात, आत्ताची लाईफस्टाईल बदलली आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. सो या सगळ्यावरती गप्प न राहता, वाट न पाहता आपल्याला तज्ज्ञांपर्यंत पोहोचलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि त्याकरता वैद्य विनेश चंद्रकांत नगरे आणि त्यांची सगळी टीम गेल्या अनेक वर्षांपासून, 24 वर्ष झाली आहेत आता, रौप्य महोत्सवी वर्ष आहे, त्याच्यामुळे तुम्ही फार छान पद्धतीनं सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. स्क्रीनवरती आता सरांचे नंबर सुरू आहेत. वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. एंडोमेट्रियोसिस, वंध्यत्व, IVF आणि आयुर्वेद या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि वैद्य विनेश चंद्रकांत नगरे आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, मगाशी तुम्ही ब्रेकवर जाण्याआधी अनुभव शेअर करत होता, तर असेच अजूनही काही अनुभव असतील तर सांगा. निश्चितच. अजून एक पेशंट अशी होती जिच्यामध्ये IVF करता येणार नाही हे सांगितलं होतं. वय होतं 38 वर्ष. खरं म्हणजे 38व्या वर्षी प्रेग्नन्सी राहणार का, हा मुख्य प्रश्न असतो लोकांना, पण तसं काही अडचण नसते. लग्नाला 10 वर्ष झाली, सुरुवातीला PCOS होतं. जेव्हा 2009 मध्ये पहिल्यांदा तिला प्रेग्नन्सी राहिली, बायलॅटरल ट्युबल प्रेग्नन्सी, म्हणजे ट्यूबमध्ये बीजवाही नलिकेत प्रेग्नन्सी राहिली. त्यांनी त्याचं ऑपरेशन केलं आणि सरळ क्लिपिंग करून टाकलं.
पेशंटने विचारलं असं का केलं, तर ते म्हणाले पुन्हा जर ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहिली आणि फुटली तर तुमच्या जीवावर धोका होऊ शकतो, तर तसं व्हायला नको म्हणून ट्यूब क्लिप केली. आता पेशंटला IVF करण्याशिवाय पर्याय राहिला नाही, म्हणून तिने एकदा IVF केलं 2016 मध्ये, पण ते सक्सेसफुल झालं नाही, मिस्ड अबॉर्शन झालं. पुन्हा ट्राय करायला गेले तर एग तयार होईना, म्हणजे एग क्वालिटी चांगली मिळेना. त्यांना सांगितलं गेलं की आता हे शक्य नाही, डोनर तरी घ्या किंवा तुम्ही अडॉप्ट तरी करा. पेशंट दोन्ही गोष्टींना तयार नव्हती. जेव्हा आम्ही प्रत्यक्ष चिकित्सेला सुरुवात केली तेव्हा समोर काय केस होती, एकतर दोन्ही ट्यूब क्लिप केलेल्या, कारण त्याची सूज एंडोमेट्रियोसिसची होती. अशा वेळेस पेशंटला पोटात दुखणं, एक तर पाळी लवकर येतच नव्हती, औषध घेतल्यावर पाळी यायची, आली की वेदना व्हायच्या, तर पेशंट अस्वस्थ होऊन गेलेली, चिडचिड वाढलेली. मुंबईच्या राजकारणात एका मोठ्या माणसाची, म्हणजे महापौर असणाऱ्या माझी माणसाची ती सून, त्यामुळे घरात खूप काही पळापळ चाललेली, सतत काहीतरी गोष्टी चाललेल्या, नवऱ्याला त्यांना द्यायला वेळ नाही, ह्या सगळ्यातनं मानसिक त्रासातून जात होते. पहिल्यांदा त्यांचं काउन्सिलिंग करून घेतलं. काउन्सिलिंग करताना त्यांना समजावून सांगितलं की राजकारण म्हटलं तरी कार्य करणं हे चांगलं काम आहे, तर त्याचं काही टेन्शन घेऊ नका. नवऱ्याशी काउन्सिलिंग करून त्यांना त्यांच्या वेळ द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग रसायन चिकित्सा. सगळ्यात पहिल्यांदा शोधन चिकित्सा करताना पंचकर्म करणं शक्य नव्हतं, पेशंटला वेळच नसायचा, घर आणि घर, बाकी काही शक्य नसायचं. मग अशा वेळेस शोधन चिकित्सा ही फक्त औषधातून दिल्यानंतर 4 ते 5 महिन्यात मासिक पाळी नियमित सुरू झाली. त्यानंतर 3 महिन्यात पोटातील वेदना पाळी येताना पूर्ण बंद झाल्या. मग आम्ही 9 ते 10 महिन्यामध्ये साधारणपणे जेव्हा ओव्ह्युलेशन चेक केलं, ओव्ह्युलेशन वेळेवर व्हायला लागलं. पेशंट वर्षभर ट्रीटमेंट घेतल्यानंतर म्हणाले, डॉक्टर मला आता प्रेग्नन्सी शक्य आहे का? म्हटलं नॅचरल तर शक्य नाही, कारण ती ट्यूब क्लिप केलेली आहे. तुम्ही एकदा IVF ला जाऊन बघा, कारण आता मला जी स्थिती वाटते ती चांगली आहे शरीराची. शरीर उत्तम असेल तर बीज चांगलं तयार व्हायला पाहिजे. पेशंट जेव्हा IVF ला गेली, जेव्हा तिला स्टिम्युलेशन दिलं गेलं, 37 eggs A+ क्वालिटीची, 9 एम्ब्रियोज गुड क्वालिटी, त्यातला एक इम्प्लांट केला. पहिल्या झटक्यात IVF यशस्वी झालं. 39 वर्षी पेशंट प्रेग्नन्सी राहिली विदाऊट एनी प्रॉब्लेम. 9 महिने पूर्ण गेले, डिलिव्हरी झाली, डिलिव्हरी सिझर करायला लागलं, पण बाळ अत्यंत हेल्दी, आता बाळ 2 वर्षाचं आहे. नक्कीच सर, कॉल्स येतात आपल्याला प्रेक्षकांचे. घेऊया आपण. श्रीनिवास आहेत लातूरवरून, त्यांचा कॉल आहे. श्रीनिवास बोला, काय समस्या आहे आपली? जी नमस्कार सर. नमस्कार, बोला. आमच्या बहिणी आहेत. अच्छा, त्यांचा एक इश्यू आहे. लग्न होऊन त्यांना 6 वर्ष झालीत. बरं. अच्छा, 6 वर्ष झालीत आणि त्यांना अजून मूलबाळ नाही आहे. त्यांनी नॅचरली प्रयत्न केला, आता ते IVF कडे जायचा विचार करत आहेत. त्यांनी सर्व ब्लड टेस्ट केला तर त्यांना अँटी AMH काहीतरी हार्मोन आहे, ती हार्मोन कमी आहे असं ते म्हणत आहेत. बरोबर. त्याच्यामुळे ते नॅचरली ते कन्सिव्ह शकत नाही. ओके. असं त्यांचं आहे. त्यांना एंडोमेट्रियोसिस पण आहे आणि एक साईडची ट्यूब ब्लॉक आहे आणि दुसऱ्या साईडची पेटन्सी तेवढी, डायमीटर तेवढी नाही असं ते म्हणत आहेत. बरोबर. तर आयुर्वेदामध्ये काही उपचार आहे का ज्या प्रकारे आपण करू शकतो? त्याचा उपाय सर काय सांगताय? श्रीनिवासजी कळवे, तुम्ही केस खूप छान पद्धतीने सांगितली. मगाशी मी सांगितलं होतं की एकदा एंडोमेट्रियम आतमध्ये पसरायला लागलं की सगळ्यांना व्यापून टाकतं. तसं बाहेर पडतानाच त्याने ट्यूबला व्यापलं, ट्यूबला सूज झाली, एक ब्लॉक झाली, एकाचा डायमीटर कमी झाला. ट्यूबची लवचिकता उत्तम असायला लागते, तर तो बीजाला आत घेतो, गर्भ तयार करतो आणि गर्भ सरकवून पोटात सोडतो. ह्या सगळ्या गोष्टी घडायला ट्यूब लवचिक असणं गरजेचं आहे, पण एंडोमेट्रियोसिसमुळे ही लवचिकपणा कमी होते. दुसरी गोष्ट, बीजांडकोशाचा त्यांनी परिणाम केला असेल तर बीजांडकोशामध्ये बीज निर्माण करण्याची क्षमता कमी होते, जी AMH नी मोजली जाते. अँटी मुलेरियन हार्मोन त्यांचा कमी होत गेला, कारण निर्माणच नाही, त्याला कामच नाही. अशा वेळेस ह्या सगळ्या गोष्टींवर काम करणं गरजेचं असतं. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं, बस्ती, उत्तर बस्ती, उदरधारा, जलोकवचरण ह्याचा जर वापर केला तर लवकरात लवकर सूज कमी होते आणि ओव्ह्युलेशन चांगलं व्हायला लागतं. इव्हन AMH कमी असताना उदरधारा जलोकवचरण केलं तर याने AMH वाढलेली दिसते. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की AMH वाढत नाही, पण असं काहीही नसतं. मी तुम्हाला अशी जवळपास 30 ते 40 उदाहरणं देऊ शकतो, त्याच्यानंतर AMH सहजपणे वाढलेली आहे. AMH वर आम्ही एक एपिसोड पूर्वी केलेला आहे, आपण युट्यूबवर आमच्या चॅनलवर ते नक्की पाहू शकता. तुम्ही खात्रीलायकरित्या त्या पेशंटला पाठवा. पुण्यात आमच्याकडे राहून पंचकर्माची पूर्ण सोय आहे. आपण त्या पेशंटचं पंचकर्म करून, उत्तरवस्ती करून, उदरधारा आणि जलोकवचरण करून ही सगळी सूज घालवू शकतो आणि गर्भधारणेचा प्रयत्न करू शकतो. फक्त वेळ काढायला लागतो. चमत्कारासारखे रिझल्ट येत नाही. शास्त्रीय पद्धतीने केस असेच करायला लागेल आणि त्यानुसार विचार करावा लागेल. नक्कीच. आता तुम्ही बोलता बोलता उत्तर बस्तीचा उल्लेख केला, तर त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, कारण उत्तर बस्तीमध्ये तुमचं विशेष प्रावीण्य आहे. त्यामुळे ही जी केस आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या केसेस आहेत याच्यामध्ये उत्तर बस्ती प्रभावी ठरू शकतं का? निश्चितजी. प्रशांतजी, उत्तर बस्ती हा थेट गर्भाशयात औषध सोडणारा विशेष कर्माचा उल्लेख आयुर्वेदाने केलेला आहे. आपण पाहिलं, एंडोमेट्रियोसिस हा गर्भाशयाचा आजार आहे, गर्भाशयाच्या अस्तराचा आजार आहे. अशा वेळेस सार्वदेहिक चिकित्सा केल्यानंतर थोडी सूज कमी होते.
सार्वधिक उत्तर बस्ती करण्याआधी म्हणजे आपण जेव्हा पंचकर्म करतो, वमन करतो, विरेचन करतो, बस्ती करतो, रक्तमोक्षण करतो, उदरधारण, तर बाह्य चिकित्सा झाली ना. या बाह्य चिकित्सेने हळूहळू सूज कमी होत जाते. पण स्थानिक गर्भाशयाची सूज, त्या भागातला लवचिकपणा, त्या भागातलं एक्सेप्टन्स निर्माण करायचं असेल तर उत्तर बस्तीला पर्याय नाही. मगाशी श्रीनिवासरावांनी जे सांगितलं की ट्युबल ब्लॉक आहे, काय करायचं, अशा वेळेस उत्तर बस्ती अतिशय चांगला काम करतो. क्षार तेल किंवा बल्य तेल याचा उत्तर बस्तीत दिला, क्षार क्षरण करतं, तिथले ॲडिजन दूर करतं. म्हणजे अगदी फायब्रॉइड जरी असेल युटरसमध्ये, ॲडेनोमायसिस असेल, ट्युबल ब्लॉक असेल, ओव्हरिन सिस्ट असतील, तरीही क्षार तेलाचा उत्तर बस्ती अत्यंत चांगला काम करून जातो. त्याच्या पुढे गंधर्व तेल आहे, जे अनुलोमन करतं. म्हणजे गर्भाशयातला अस्तर निर्माण होत नाहीये, तर अस्तर चांगलं वाढण्यासाठी गंधर्व तेल, विष्णू तेल, फलघृत यांचा उत्तरबस्ती करता येतो. उत्तरबस्ती करताना मात्र एक काळजी अशी घ्यायला लागते की पेशंट आला आणि डायरेक्ट उत्तरबस्ती सुरू केला असं करायचं नाही. बरेच पेशंट आमच्याकडे येतात, सांगतात डॉक्टर मला उत्तरबस्ती करून घ्यायचं आहे. उत्तरबस्ती करण्यापूर्वी शरीराची स्थिती अभ्यासावी लागते, बस्ती करून शोधन करायला लागतं, मग गर्भाशय उत्तरबस्ती करण्यासाठी तयार होतं आणि अशा वेळेस उत्तरबस्ती ठरवावं लागतं कोणता करायचा आहे. तो जर अचूकपणे केला तर निश्चितपणे त्याचे रिझल्ट चांगले येतात. उत्तरबस्ती करताना मात्र कौशल्यपूर्ण वैद्यांकडेच तुम्ही करून घ्यावा असा माझा आग्रह असतो. नक्कीच सर, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता या सगळ्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल, काय आवाहन कराल? एंडोमेट्रियोसिसकडे दुर्लक्ष करू नका. कारण अविवाहित मुली जेव्हा येतात तेव्हा त्यांचं म्हणणं असतं डॉक्टर फक्त पेन कमी करून द्या. पुढचं संपूर्ण आयुष्य महत्वाचं आहे. गर्भधारणेपुरतं तुम्ही शरीराकडे पाहू नका. स्वतःचं आयुष्य चांगलं करणं, चांगलं जगणं हा तुमचा हक्क आहे. स्त्रीत्व तुमचा हक्क आहे. सो तो जगण्यासाठी त्या ट्रीटमेंटचा तुम्ही अवलंब करा. फक्त गर्भधारण असं पाहू नका. सूज कमी झाली आतड्याची, गर्भाशयाची, मूत्राशयाची, पक्वाशयाची, तर तुम्हाला रुटीन लाईफ खूप चांगलं जगता येतं. त्यामुळे याकडे एक चांगलं आयुष्य जगण्याचा मार्ग असं पहा. नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन आजच्या विषयाच्या निमित्तानं. एंडोमेट्रियोसिस, वंध्यत्व, IVF आणि आयुर्वेद या विषयावरती सर बोलत होते आणि आपल्याला माहिती आहे की खूप सूक्ष्म अशा पद्धतीची निरीक्षणं सर नेहमी त्यांच्या बोलण्यामध्ये नोंदवत असतात आणि याचा फायदा जो आहे, मी मगाशीही म्हटलं होतं की सामर्थ्य, ज्या वेळेला साधर्म्य असतं सगळ्यांच्या याच्यामध्ये, तर ते साधर्म्य आपल्याला दिसून येतं. आपल्याला कळतं नेमकं काय होतंय आणि आपल्यालाही जेव्हा लक्षात येतं की हे असंच काहीतरी मलाही होतंय, तेव्हा निश्चितपणानं आपण तज्ज्ञांपर्यंत पोहोचू शकतो. तसं तुम्ही पोहोचू शकता. नगरे सरांचे आता सगळे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते टीव्ही स्क्रीनवरती आहेत, ते लिहून घ्या आणि तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य असेल, जावंसं वाटत असेल, उपचार घ्यावेसे वाटत असतील, त्यावेळेला तुम्ही निश्चितपणानं सरांपर्यंत पोहोचा. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.